झारखंडमध्ये पेपरफुटी विरोधात विद्यार्थी आक्रमक, रांचीमध्ये विधानसभेवर मोर्चा, विद्यार्थी पोलीस आमने सामने, आंदोलकांना रोखण्याकरता पाण्याचा मारा। सुप्रिया सुळेंसह शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, फुले दाम्पत्य, तुकडोजी महाराज आणि अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची केली मागणी। माजलगावच्या रेखा अंबुरे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात बावनकुळेंचा कुठलाही आदेश नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, जरांगेंचे आरोप फेटाळले। अमराठी चालकांची आज मराठीची मौखिक परीक्षा, रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर चालकांना मराठी बोलणं अनिवार्य, परिवहन विभागानं दिलं होतं मराठीचं प्रशिक्षण। गडचिरोलीमध्ये सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू, धानोऱ्यातल्या आश्रमशाळेतील धक्कादायक घटना, साप चावल्यानं 12 विद्यार्थी जखमी। जामनेरमध्ये नवीन एसटी बस चोरीला, शहापूर जवळ सोडून चोरटे पसार। शेततळ्यात बुडून सावरगाव तळामध्ये नातेवाईक आजोबांचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील घटना, नातवाला वाचवताना आजोबाही बुडाले। रायगडच्या कुर्ला घाटामध्ये 2 एसटी चालकांचं नियंत्रण सुटलं, एक बस झाडावर आदळली, 6 ते 7 जण जखमी। विक्रोळीतील हत्या झालेल्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घराला भीषण आग, दोघांच्या हत्येनंतर आज घराची राख रांगोळी। अहिल्यानगरमधील मनपा कर्मचारी धीरज परदेशी हत्येप्रकरणी शहर बंदची हाक, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, आतापर्यंत 5 आरोपींना अटक। मनसरमध्ये दूध भेसळ प्रकरणी आणखी 10 जणांना अटक, अटकेत असलेल्यांची संख्या 24 वर, आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याची चर्चा। जवारमध्ये आदिवासी दिवसाला तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांची गाडी पलटी करण्याचा प्रयत्न। हिंगोलीच्या वसमतमध्ये खड्ड्यात पडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू, सुशोभीकरणाकरता खोदलेल्या खड्ड्यात पडून बळी। माणगावमध्ये कार थेट दुकानात शिरली, मुलाकडून चुकून कार सुरू झाल्याची माहिती, सुदैवानं जीवितहानी मात्र नाही। शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, प्राधान्यक्रम भरण्याकरता आणखी 2 दिवसांची मुदतवाढ, 13 ऑगस्टपर्यंत माहिती भरता येणार। चाळीसगावचं गवताळा अभयारण्य, पर्यटकांना नो एंट्री, 15 सप्टेंबरपर्यंत बंदी, चंडिका देवीचं दर्शन सुरू राहणार। मुंबईच्या धरण क्षेत्रात पावसाची ओढ, 1.5% पाणीसाठा घसरला, पाणी कपात कायम राहण्याची शक्यता। खडकवासला धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद, पावसानं ओढ दिल्यानं धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट। भंडारा जिल्ह्यात मटणापेक्षा मशरूम महागला, किलोला 1000 ते 1200 रुपयांची किंमत, खवय्यांची गर्दी।